नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहेत एका अशा ठिकाणी जिथं गेल्यानंतर केवळ शांतताच नाही तर भारतीय संस्कृतीच्या भव्यतेचे दर्शन घडेल. हे आहे नरे येथील श्री स्वामीनारायण मंदिर. फार दिवस झालं जाऊन यायची इच्छा होती. आज निघालोय तिकडे. कुठं निघाले की श्रेयूला काहीतरी आईस्क्रीम कोल्ड्रिंक आणि श्रेयूचं नाव राहते आणि आम्हाला मिळते. एकदम बढिया कॉफी शॉप आहे ना. पिलो पिलो इकडे बघ. संपेपर्यंत तिने कोणाचीच नाही, फक्त कॉफीची आहे. बघा किती मन लावून चाललं. चला मग आता जाऊया स्वामीनारायण. पुण्याच्या मध्यवर्ती भागापासून अवघ्या 14 किलोमीटर अंतरावर हायवेला लागून असलेले हे मंदिर म्हणजे वास्तुकलेचा एक अद्भुत नमुना आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात या मंदिराचा इतिहास, वास्तुकला आणि काही खास गोष्टी. आल्या आल्या आम्ही काय गाडी व्यवस्थित पार्क केली आणि इथं काही पार्किंग चार्जेस नाही किंवा मंदिरला कसली एंट्री फीस नाही, काहीच नाही आहे. आल्यानंतर मग आम्ही इथे एक छोटंसं हॉटेल आहे, त्या हॉटेलमध्ये आम्ही व्हेज मंचुरियन खाल्लं. कारण मंदिरामध्ये फिरायचं होतं तर पोटात काहीतरी असलं पाहिजे. तर श्रेयूसाठी आणि श्रेयूची मम्मी म्हणली की आम्ही व्हेज मंचुरियन खायचंय. मग दोघींनी मिळून व्हेज मंचुरियन खाल्लं आणि व्हेज मंचुरियन खाल्ल्यानंतर मग आम्ही मोर्चा वळवला मंदिराकडे. या मंदिराची स्थापना बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम नारायण संस्था म्हणजे बाप्स द्वारे करण्यात आली आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की एवढे भव्य मंदिर अवघ्या 24 महिन्यात बांधून पूर्ण झाले. 19 फेब्रुवारी 2017 रोजी याचे उद्घाटन झाले. विशेष म्हणजे हे मंदिर बांधताना कोठेही स्टील किंवा लोखंडाचा वापर केलेला नाही. हे पूर्णपणे दगडी बांधकाम आहे. सुंदर आहे. मस्त आहे, लय आवडलं मला तर. पाठीमागचं आणि कसं एकदम हायवेवर असल्यामुळं ना यायलाही सोपं आहे. चला एक राऊंड मारूया. मोठा आहे का नाही? अरे फार मोठं. छान वाटतं. वातावरण पण आहे ना, थंड आहे वातावरण. वातावरण थंड. हे पिलो छान आहे. आवडलं माझ्या बाळाला. जर तुम्ही येथे येणार असाल तर काही गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा. जर इथे कोणताही कडक नियम नसला तरी भारतीय ड्रेस तुम्ही घालून येऊ शकता. उदाहरणार्थ साडी, ड्रेस किंवा फॉर्मल कपडे, शॉर्ट्स किंवा मिनी स्कर्ट टाळलेले बरे. दिवाळी, जन्माष्टमी आणि महाशिवरात्रीला येथे खूप मोठी गर्दी आणि रोषणाई असते. त्यावेळी नक्की भेट द्या.
या मंदिराच्या आर्किटेक्चर विषयी जर बोलायचं झालं तर या मंदिराची रचना दिल्लीच्या अक्षरधाम मंदिराची आठवण करून देते. हे मंदिर पारंपरिक नागर आणि दक्षिण शिल्पशैलीचा संगम आहे. हे मंदिर 185 फूट लांब आणि 75 फूट उंच आहे. राजस्थानच्या गुलाबी आणि लाल दगडातून हे मंदिर साकारले आहे. राजस्थानच्या कारागिरांनी हाताने कोरलेले 10,000 पेक्षा जास्त पुतळे आणि मूर्ती येथे पाहायला मिळतात. मंदिरात 140 कोरीव खांब आणि 109 सुंदर तोरणे आहेत, जी या मंदिराचे सौंदर्य अधिकच वाढवतात. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात भगवान स्वामीनारायण, गुणातीतानंद स्वामी आणि इतर देवतांच्या अत्यंत सुंदर मूर्ती आहेत. मंदिरातील अभिषेक मंडप मध्ये भाविक स्वतः मंत्रोच्चारात जलाभिषेक करू शकतात. मंदिराच्या आजूबाजूला असलेली हिरवळ मनाला खूप प्रसन्नता देते. दर्शनानंतर तुम्ही इथल्या अक्षरपीठ बुक स्टोअरला भेट देऊ शकता, जिथे आध्यात्मिक पुस्तके आणि आयुर्वेदिक उत्पादने मिळतात. आणि हो, भूक लागली तर प्रेमवती या शाकाहारी उपाहारगृहात तुम्ही सात्विक भोजनाचा आस्वाद घेऊ शकता, जिथे आम्ही आल्या मंचुरियन, व्हेज मंचुरियन खाल्लं. खरंच फार सुंदर होतं आणि एकदम कमी पैशात हे लोक इथे सेवा पुरवतात. त्याच्यामुळं तुम्ही इथं शाकाहारी भोजनाचा लाभ पण घेऊ शकता आणि अक्षरपीठ बुक स्टोअर्समधून तुम्ही आध्यात्मिक पुस्तके किंवा आयुर्वेदिक उत्पादने सुद्धा तुम्ही घेऊ शकता, ज्याची किंमत एकदम नाममात्र आहे. जर मंडळी तुम्ही पुण्यात असाल तर या वास्तुकलेच्या नमुन्याला नक्की भेट द्या. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हा नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि नवनवीन ठिकाणच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.